नमस्कार, मी जागृती स्वागत करते तुमचे एका नवीन रेसिपीमध्ये। तर आज आपण बघणार आहोत उपवासाचे थालीपीठ। उपवासाच्या दिवशी सारखं साबुदाणा खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की करून बघा। एका परातीमध्ये 1 वाटी राजगिऱ्याचे पीठ घेऊ, त्यात पाऊण वाटी भिजवलेला साबुदाणा घालू, अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट घालू, 1 उकडलेला बटाटा घालू, चवीपुरता मीठ घालू आणि मिरचीचा ठेचा घालू। आता हे सगळे पदार्थ एकत्र मिक्स करून घेऊ। हे सगळे पदार्थ छान असे मिक्स झाल्यानंतर यात थोडंसं पाणी घालून मऊसर पीठ भिजवून घेऊ। आता आपण थालीपीठ थापायला घेऊ। एका प्लास्टिक शीटवर किंवा केळीच्या पानावर थोडं तेल लावू आणि हाताला थोडे पाणी लावत थालीपीठ थापून घेऊ। मध्यम आकाराचे थालीपीठ थापून झाल्यावर आता आपण याला भाजायला घेऊ। गरम तव्यावर तूप किंवा तेल घालू, दोन्ही साईडने थालीपीठ आपण खरपूस असे भाजून घेऊ। मध्यम गॅसवर थालीपीठ 2-3 मिनिट भाजून झाल्यानंतर त्याला आपण आता दुसऱ्या साईडनेही भाजून घेऊ। थोडे करत तूप घालू आणि दुसऱ्या साईडनेही खरपूस असे भाजून घेऊ। तर तयार आहेत आपले गरमागरम उपवासाचे थालीपीठ। ही रेसिपी कुरकुरीत, पौष्टिक आणि अगदी सोपी आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।